शतक्ष लावलेला आहे. कारण की पॉवर प्ले मध्ये जर चांगल्या धावा जर येतात एका ओव्हरमध्ये तर चांगल्या धावा येऊ शकतात पोपट संघामध्ये. आज चांगलं जेवण सुद्धा या ठिकाणी आहे. खूप सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळतं. आज प्रत्येक संघाच्या कर्णधाराला बॅट सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. क्रॉस केलेला आहे बॉलला स्क्वेकचा फटका जोर पाहायला मिळतो या ठिकाणी. बिल्टा त्या ठिकाणी 4 धावा आणि 4 धावा पहिल्याच बॉलवरती या 4 धावा या ठिकाणी मिळायला जातोय. क्रॉस केल्याचा प्रयत्न केला जातोय आणि प्रत्येक संघासाठी जी बॅट दिलेली आहे कारण की 11 जे खेळाडू आहेत त्यांनी वापरायची आहे ती बॅट लक्षात घ्यायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज येतो. गोलंदाज भालचंद्र दिवा स्ट्रायकिंगकडे फलंदाज देवेंद्र भोसकर. मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगले आले. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न बघायचा आहे. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटतो आहे. फक्त चांगला कॉल केला जातोय. 1 धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. या स्कोर बोर्ड वरती 5 वरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 5 धावा. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि कडक असं ऊन या ठिकाणी पडलेला आहे. ग्राउंड देखील अतिशय चांगला आहे परंतु या ठिकाणी पोपट संघ सगळी बॅटिंग करावं लागेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव मिळाली होती. यावेळेला बॉल सरळ टिकून जातोय. पागे 1 धाव ठिकाणी मिळेल. जास्त का धाव मिळणार नाही. सूर्यकांत याला फक्त 1 धाव मिळते. एका धावेने टीमचा टोटल स्कोर आहे या स्कोर बोर्डवरती 6 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. कारण की प्रत्येक चेंडूवरती तुम्ही ज्यावेळेस गॅपमध्ये खेळू शकता तरी धावा या येऊ शकतात. कारण की 4 ओव्हरचा मॅच आहे. कमीत कमी 40च्या पलीकडे धावसंख्या नेणं गरजेचं आहे. तरच एक चांगला स्कोर या ठिकाणी आपण पाहू शकतात. क्रॉस केला ऑन साईडला. पुन्हा एकदा बीड विकेटच्या दिशेने बॉल निघून येतोय आणि भिडतात या ठिकाणी 4 धावा. आणि बघा या खेळाडूला सुद्धा चांगला टाळ्यांचा प्रोत्साहन मिळाला जातोय देवेंद्र भोसकर याला. आणि या 4 धावेने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 10च्या घरामध्ये. जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. 2 चौकानुसार चांगली बॅटिंग करतोय देवेंद्र भोसकर. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगला हिरो ठरला होता. मॅन ऑफ द मॅचचा त्यांनी सब्बांचिनो पटकावला गेला होता. पुन्हा एकदा सोच खेळाडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंगकडे असेल. या वेळेला बघायचं आहे. पुन्हा एकदा बॉल मागे निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतोय. फक्त 1च धाव मिळेल. यास बाईच्या रूपाने धाव मिळतोय. बाईच्या रूपाने धाव मिळाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. 11 रन्स फॉर द लॉस ऑफ विकेट इन द फर्स्ट ओव्हर. 11 धावा. धावसंख्या 11 वर ही धावसंख्या जाऊन खास करून पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. गोलंदाज मार्कवर. यावेळेला बघायचं आहे बॉलला पाठवून दिलेला आहे. 1 धाव 4 आणि या 4 धावेने टीमचं टोटल स्कोर आता पुन्हा एकदा जाऊन पोहोचलेला आहे 15च्या घरामध्ये. ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग केलेली आहे बॅटर. दोन्ही बॅटरने ठिकाणी चांगला साथ देतोय. एका बाजूने सूर्यकांत देवेंद्रला चांगली साथ देतोय तर देवेंद्र सूर्यकांत याला चांगली साथ देतोय. या ऑफिंग पीच मध्ये चांगली खेळपट्टी आणि या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलत आहेत दोन्ही फलंदाज. की त्यांना सुद्धा माहिती आहे की आम्हाला या ठिकाणी 40च्या पलीकडे ही धावसंख्या नेणं गरजेचं आहे. कारण की 4 ओव्हरचा मॅच आहे. 45 किंवा 50 हवा या कमीत कमीत यायला हव्या याचा प्रयत्न हा जरूर चाललेला आहे. ज्याची मेहनत ज्याची कसरत या मैदानाच्या आतमध्ये चाललेला आहे. गोलंदाज या ठिकाणी येतो. गोलंदाज मार्कवर वसंत हा गोलंदाज मार्कवर येतोय. वसंत जाधव हा गोलंदाज मार्कवर येतोय. नंबर 2 क्रमांकावरती हा गोलंदाज येतोय षटक हाताळण्यासाठी. नंबर 2चा गोलंदाज
वसंत जाधव याच्या हातामध्ये षटक दिले जातोय. बघाच वसंत आपल्या संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि कितपर्यंत समोरच्या संघाला रोखवतोय ते पाहणं गरजेचं आहे. विकेटने गोलंदाजी करेल हा गोलंदाज. पहिला बॉल घेऊन जातोय. हो यावेळेला आपण बघायचं आहे ऑप्शनच्या बाहेर चेंडू निघतोय. पंच दर्शवत की या ठिकाणी खराब चेंडू आहे. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या आहे पोमल संघाची 16 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या 16 धावा. इथं पहिलाच बॉल आपण बघितला गोलंदाज वसंत याचा की खराब चेंडू जरूर टाकला होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय वसंत. क्रॉस केल्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. अगोदर सफल होतोय फलंदाज हा फटका खेळण्यासाठी. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. अच्छी गेंद थी और कर गेंद थी. बहुत अच्छे तरह से यहाँ पे बल्लेबाज कर रहे हैं देवेंद्र भोसकर. यानी अपने टीम के लिए यहाँ पे रन आ सकते हैं. अच्छी बल्लेबाज यहाँ पे करते हैं दोनों बल्लेबाज. तो यहाँ पे रन आ सकते हैं. इस बार गेंद लेके सगळा बॉल आहे विकेटच्या दिशेने जरूर बॉल येते. यावेळेस दोन क्षेत्ररक्षण या ठिकाणी येतात. आता चेंडूला कॅचर केलं जातं या ठिकाणी. हा न करता धावा जरूर मिळाला जातात 2 धावा आणि या 2 धावेने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे या स्कोर बोर्डवरती. 18 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 18 धावा जवळजवळ 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. एक व्हाईट चेंडू सुद्धा टाकला होता या गोलंदाजाने. क्रॉस केल्याचा प्रयत्न जोरदार अपील झाली होती मात्र ते सुरक्षित मला वाटतं क्रीज मध्ये आहे. पॉपिंग क्रीज मध्ये हे दोन्ही बॅटर आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. तर एक नजर टाकली आपण इथे देवेंद्र भोसकर याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितलं सौदा या धावसंख्येवरती नाबाद किती अतिशय चांगली बॅटिंग या ठिकाणी केलेली आहे. तर वसंत पुढचा बॉल घेऊन जातोय. यावेळेला डॉट चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. अच्छी गेंद थी यानी यॉर्कर गेंद थी. जरूर प्रयास यहाँ पे हर बल्लेबाज का यही गेंद है कि ज़्यादा से ज़्यादा जो गेंदबाज आते हैं गेंदबाज करने के लिए ऑस्टम्प के ऊपर यानी मिडल स्टम्प के ऊपर बहुत गेंद रखते हैं. यही गेंद बहुत दिक्कत करते हैं हर बल्लेबाज के लिए. इसी तरह से गेंदबाज डालते हैं ये गेंदबाज तो अच्छी गेंद यहाँ पे जा सकती है. अगली गेंद फिर से गेंदबाज और इस बार गेंद को कल दिया है और कैप में 1 रन मिलेगा यहाँ पे. और 1 रन से टीम का ओमन टीम का स्कोर बढ़ता हुआ यहाँ पे 20 पर यानी 20 रन यहाँ पे आते हुए धावसंख्या 20च्या घरामध्ये जरूर गेलेली आहे. पुढचा बॉल घेऊन जातोय वसंत आणि सामना करेल च्या बॉलवरती देवेंद्र भोसकर. क्रॉस केल्याचा प्रयत्न यावेळी स्टॉप एक लागतोय. बघायचं आहे हवेमध्ये बॉल आहे या ठिकाणी झेल सोडला जातोय ग्राउंडच्या आतमध्ये. मोठं स्वप्न या ठिकाणी पाहिलं होतं या ठिकाणी. मला वाटतं रवी याने मला वाटतं हा झेल जरूर सोडलेला आहे. यावेळेस मिस फील्ड होते या ठिकाणी. धावा जरूर मिळायला जात आहेत. धावसंख्येवरती नजर टाकली. धावसंख्या जाऊन पोहोचतो 23च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. मला वाटतं रवी पाटील यांनी हा झेल सोडला होता आणि चांगला झेल घ्यायला हवा होता या ठिकाणी. झेल सोडल्याने तर एक जीवनदान मिळालेलं आहे फलंदाजाला. पाणी पाठवून द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. जे 2 बॅटर आहेत लगेच आपण पाणी घेऊन जायचं आहे. धावसंख्येवरती नजर टाकली तर या ठिकाणी धावा ज्या झालेल्या आहेत या स्कोरवर ते 23वा धावफलकावर षटक संपलेला आहे. दुसरं म्हणजे 2 षटकामध्ये धावा आपण बघितला तर 23 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा दिलेल्या आहेत. वसंत याने चांगली गोलंदाजी केलेली आहे परंतु येणारे फक्त 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग होणे गरजेचं आहे. अजूनपर्यंत पोमस संघाने एकही विकेट गमावला नाही. याचं कारण होऊ शकतं की या ठिकाणी चांगली बॅटिंग होऊ शकते पोमस संघामध्ये. ते सुद्धा आहे या ठिकाणी
पाणी तुम्ही घेऊन जातात मित्रांनो, चांगलं सहकार्य केलं जातं खेळाडूंना. गणेश कोठावले खेळा सुद्धा आपण बघतोय, कारण की मुंबई पोलीस बघतोय, कारण की गणेश देखील चांगला गोलंदाज आहे, परंतु कालच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती या गोलंदाजाने, परंतु बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजी बघायचं इथे मात्र चांगली गोलंदाजी करायला गेले गणेश याला. चांगला बॉलला कट केलेला आहे, त्या दिशेने एक धाव ठिकाणी मिळालेली आहे. बघायचा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, हा न करता या ठिकाणी अर्धी क्रीज करतोय फलंदाज. या ठिकाणी धाव सुद्धा मिळाली असती, मात्र या ठिकाणी चांगला कॉल केला होता प्रफिंग क्रीजमध्ये. एक धाव मिळते, एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. 24 रन्स या स्कोअरबोर्डवरती. 24 रन्स इन द प्रोग्रेस. धावसंख्या आहे या ठिकाणी 24 धावा. अजूनही धावांची आवश्यकता जरूर या ठिकाणी धावायच्या आहेत, त्या वाढवाव्या लागतील. या ठिकाणी प्रयत्न जरूर करावा लागेल. या ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये जर तुम्ही प्रयत्न करतायत तर त्याचा फळ नक्कीच मिळू शकतो. डॉट चेंडू जरूर यावेळेस फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. जवळजवळ धावसंख्या 24 असताना हा पहिला विकेट या ठिकाणी गमावलेला आहे पवन संघाने. पहिला गडी बाद होते धावसंख्या 24 असताना. चला लगेच दुसरा बॅटर या ठिकाणी पाठवून द्यायचा पवन संघाने. आता मात्र नागेश म्हात्रे हा जातोय. सूर्यकांत भगत याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितलं, आपल्या संघासाठी चांगला खेळी करत आहे. फक्त 5 धावा त्याच्या आपण बघतोय. इथे देवेंद्र भोसकर यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे, कारण की सलामीला हा आलेला फलंदाज अजूनपर्यंत प्रफिंग क्रीजमध्ये आहे. जोपर्यंत देवेंद्र आहे तोपर्यंत पवन संघ हे नक्कीच मजबूतमध्ये असेल, कारण की त्यांना सुद्धा माहिती असेल की धावा येऊ शकतात. आणखी 2 मोठे फटके जर आले पवन संघामध्ये तर धावा चांगल्या येऊ शकतात. आता नागेश त्या ठिकाणी गेलेला आहे. नागेश बघायचं आपल्या संघासाठी काय करतोय, कशा पद्धतीने फलंदाजी करतोय, कारण की मास्टरचे खेळाडू आहेत. जवळजवळ 45 तर 50च्या पलीकडे काही सुद्धा असे सुद्धा खेळाडू आहे, कारण की थकवा हा जाणवतो मित्रांनो. कारण की जितकं तुम्ही शरीराला जितकं तुम्ही हे कराल तितकं शरीर तुमचं फिटनेसमध्ये राहू शकतं मित्रांनो. खेळ हा एक प्रकारचा व्यायाम आहे मित्रांनो. जर तुम्ही खेळत राहिलात तर तुमच्या शरीराचा सुद्धा व्यायाम होतो आणि तुमचं शरीर हे मात्र फिटनेसमध्ये राहू शकतं मित्रांनो, कारण की व्यायाम हे खूप महत्त्वाचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. यावर क्रॉस केला ऑन साईडला, बघायचं आहे यावेळेस सगळं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. 1 बाउंस चेंडूला अडवलं जातोय. असं वाटलं होतं की चांगला खेळ येतोय गोलंदाजाच्या हातामध्ये. एक सिंगल धाव मिळते. सिंगल धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 25च्या घरामध्ये. 25 रन्स 25 धावा. धावफल कव्हर जे षटक चालू या ठिकाणी तिसरं. गणेश क्रॉस केल्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी. एकदम या ठिकाणी स्लो डिलिव्हरी केली जातोय. कधी स्लो डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळतोय गणेश मार्फत, कारण की जास्तीत जास्त देवेंद्र याला आपण बघतोय ऑफस्टॉपला जाऊन अगोदर सफल होते ते फटके खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे जास्त त्यांनी फटके खेळलेले आहेत. फाईन लेग आणि स्वेल लेग आणि मिड विकेटच्या दिशेने जास्त फटके खेळलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा बघायचा झेल आहे हवेमध्ये आणि कुठली चुकी करत नाही या ठिकाणी रवींद्र पाटील या ठिकाणी, आणि चांगला झेल घेतला जातोय आणि देवेंद्र भोसकर याला मैदानाच्या बाहेर या ठिकाणी जावं लागेल. आज पाण्याची सोय आपण बघितलं, पांडपाडा यांच्याकडनं ही पाण्याची सोय. गुरुनाथ जातोय नव्याने फलंदाज. सध्या पुमस संघाची धावसंख्या आहे, धावांवरती आम्ही नजर टाकतो. धावसंख्या 25. 25 रन्स 25 धावा. मागच्या मॅचमध्ये जवळजवळ 70चा पल्ला जवळजवळ बघितला होता आपण. इथे थोडासा धावा कमी आहेत. पुढचा बॉल जरूर घेतोय गणेश कोठावले. जाणेकरींचे मुंबई पोलीस आहेत. जनतेसाठी सुरक्षेसाठी ते नेहमी अगदी वर्दीच्या याच्यामध्ये तैनामध्ये असतात. हे असे मुंबई पोलीस म्हणजेच गणेश कोठावले मुंबई पोलीस. त्याच्यानंतर जयराम माली हे सुद्धा पोलीस आहेत. त्याच्यानंतर
गणेश कोठावले यांना सुद्धा आपण बघतोय. यावेळेला क्रॉस केला ऑन साईडला, झेल होण्याची शक्यता. जस आणि वाडक्या सुपाच्या गेल्या घेतलेला आहे आणि झेलच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे. कारण की शत्रुक्षण मात्र चांगलं लावलं होतं. वसंत यांनी चांगला झेल घेतलेला आहे. गणेश याने फक्त धावा त्याच्या आपण बघतोय गोलंदाजी करत असताना सध्या त्यांनी 3 विकेट्स आणि 2 विकेट्स त्याच्या नावे आहेत. धावसंख्येवरती नजर टाकतो आम्ही. धावसंख्या आहे 25 धावा आहेत. 25 धावा, 25 रन्स, 25 धावा या आहेत या स्कोर बोर्डवरती. 25 धावा, 25 रन्स पवन संघाची धावसंख्या आहे. दुपारच्या सत्रामध्ये चालू असणारा जय मल्हार मास्टर पवन विरुद्ध जय मल्हारी मास्टर भेंडीवाडा या 2 संघादरम्यान हा मॅच बघतोय. एकामध्ये बॅटिंग करताना पवन संघाला आपण बघतोय. धावसंख्या 25 धावा, 2 विकेट्स गमावलेल्या आहेत. नरेश माळी येतो गोलंदाज पार्कवर. हे शेवटचा षटक असेल. 18 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 18 चेंडूमध्ये बघितला तर इथे धावा आहेत 25 धावा. येणारा फक्त शेवटचा षटक आहे आणि या बघायचं शेवटच्या षटकामध्ये कितपर्यंत धावा येतात. जर या ओव्हरमध्ये जर 10 किंवा 15 किंवा 20 धावा जर येतात तर 25च्या पलीकडे ही धावसंख्या जाऊ शकते. हो यावेळेस इंद्रायणी चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली शतरक्षण येतोय. बघायचं आहे मात्र कॉल तिथे जर झाला असता तर सगळे शतरक्षण पाहायला मिळतोय या ठिकाणी. कोण आहे तो शतरक्षण? संघ शतरक्षण पाहायला मिळतोय. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जातोय. पुढचा बॉल घेऊन जातोय गोलंदाज. आयटम ओव्हर द यावेळी पास केला ऑन साईडला. बघायचं आहे आता 1 बाउल चेंडूला अडवायचं आहे आणि सगळं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळी बघायचा धाव सुद्धा मिळाली असते तर चांगला खेळ होतोय. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. कारण की आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे नल्या सुद्धा आलेल्या आहेत. बघा या मास्टरच्या असोसिएशनमध्ये भरपूर वेगवेगळं खायला मिळतंय. दुपारचं सुद्धा चिकन सुद्धा आहे. यावेळेस क्रॉस केला ऑन साईडला, बॉल सरळला डिगून जातोय. 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धावांनी टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. पोबत संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे या ठिकाणी 33च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 30 आणि 3 म्हणजे 33 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 33 धावा धावपलकावर 3.3 33 रन्स 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. यावेळेला क्रॉस खेळायचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. अच्छी गेंद थी और यही गेंद हर बल्लेबाज को बहुत दिक्कत करती है. ये शॉट्स खेलने के लिए ज़्यादा से ज़्यादा जो बल्लेबाज आते हैं ऑफ के ऊपर चाहते हैं और क्रॉस और इसी तरह से बल्लेबाज करने के यहाँ पे पवन टीम के जो बल्लेबाज है इस बार फिर से गेंदबाज तैयार. चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. गेंद का और बल्ले का कोई संपर्क नहीं यहाँ पे. अच्छी गेंद यहाँ पे डॉट गेंद जाती हुई यहाँ पे. इस ओवर की आखिरी गेंद लेके जाएंगे. हो इस बार फिर से शॉर्ट स्क्वायर लेके तरफ है गेंद जाती हुई यहाँ पे. 1 रन दूसरे रन के लिए दौड़ रहे दोनों बल्लेबाज. यहाँ पे रन जरूर मिलेंगे यहाँ पे लेकिन ज्यादा रन नहीं मिलेंगे. पवन टीम के लिए 2 रन मिलते हैं पवन टीम को और 2 से टीम का टोटल स्कोर होता हुआ यहाँ पे 35 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि 36 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. 35 धावा आणि 36 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. बघा या ठिकाणी नळ्या सुद्धा तळलेल्या आहेत. त्या नळ्या सुद्धा खाऊन घ्यायच्या आहेत.
अरे पेन एकदम कोचिंगला आता मगाशी आहे ना आपलं हे हारले नाही NSK हे आता याच्यामध्ये अजून चेस करायचे पालना पडा जय बजरंग पालनपाडा संघाचा कर्णधार आणि आई चौंडाई नागले आणि ओम साई NSK शिलतर या तिन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी यायचं आहे. चिठ्ठ्या उडवायच्या आहेत. तिन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी यायचं आहे. पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतोय. ओम साई NSK शिलतर संघाचा कर्णधार आणि आई चौंडाई नागले आणि जय बजरंग पालनपाडा या संघाचा संघनायक या ठिकाणी यायचं आहे. कारण की जय बजरंग पालनपाडा संघाकडनं पाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतोय. ज्या त्यांच्या व्यक्तीने या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे त्यांचे पुन्हा एकदा आम्ही आभार मानतोय. त्याला न्याय चाळीस त्याला तो फुलटूवाला आहे तो NSK शिलतर और एक मैच दो तीन मैच हो 4 मैच होगा उसके बाद 4 मैच क्या सबके लिए रखा है ना लोगों ने ये ट्रॉफी सबके लिए इसमें मैच बढ़ गए टाइम में हाँ सब हाँ टेंशन कोई खाली जाएगा नहीं. चला तिन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी यायचं आहे. वारंवार तुम्हाला अनाउन्समेंट करतो मित्रांनो. जर माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर लवकर या. NSK शिलतर संघाचा कॅप्टन या नागलेवाले या ठिकाणी आलेला आहे. पालनापाडा सुद्धा या ठिकाणी आलेले. मॅच या ठिकाणी आपण स्टार्ट करणार आहोत. बघा नल्या सुद्धा या ठिकाणी पडलेल्या आहेत. त्या नल्यांचं सुद्धा आश्वासन घ्यायचं आहे. थोडंसं भरपूर वेगळं या आशिषमध्ये मला थोडंसं वेगळं या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. उमस संघाची जी फलंदाजी आपण बघितली इसके बाद होने वाला मैच ये आलं आपला आलाय तू असता 2 मिनिटे ना ज्यास पोमट संघ आपण बघितलं त्यांच्या पूर्ण चर्चेमध्ये या संघाला आपण बघतोय. बघा कारण की शिस्तीमध्ये लाईनअपमध्ये उभे राहून इथे आपण ते जात आहेत. कारण की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा असे काही खेळाडू असतात काही की कुठेतरी मी बघितलेले आहेत की शिस्तप्रायी प्रेमी संघ असतात आणि त्यांची शिस्त आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळते. म्हणजे बरेचसे असे संघ असतात. हो चिठ्ठ्यांचा ड्रॉ केलेला आहे या ठिकाणी. कॉमेंट्री बॉक्समध्ये चिठ्ठी उचललेली आहे. NSK याला बाय मिळालेल्या ज्या संघाला आणि NSK शिलतर संघाला बाय मिळालेले आहे. मुन्नाबाईचा हा संघ आहे. आज मुन्नाबाई एकदम जोशमध्ये आहेत. आई चौंडाई आणि जय बजरंग पालनपाडा या NSK शिलतर या संघाला बाय मिळाले आहेत. मुन्नाबाई आज एकदम जोशमध्ये आहेत. खरोखरच त्यांनी भरपूर प्रत्येक ठिकाणी त्यांनी चांगले लक्ष दिलेलं आहे. मी मुन्नाबाईंचे सुद्धा आभार मानेन कारण की आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची मला जी संधी या आशिषांमध्ये मिळालेली आहे. सचिव जे आहेत चला आपण त्यांचे शुभ असे टॉस करत आहोत. या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. चला 2 बॅटर आपण पाठवून द्या. मल्हारी भेंडीपाडा ज्या संघाला विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. चला पुन्हाबाई चव्हाण यांच्या टॉस करणार आहोत. 4 ओव्हरचा मॅच राहणार आहे. दोन्ही संघाने कर्णधाराने लक्ष घ्यायचं आहे.
चला 2 बॅटर पाठवून द्या. यावेळेला टॉस केला जातोय. टॉस जिंकलेला आम्हाला निर्णय कळवायचा आहे. यस, आई चोंडाई नागले संघाने हा टॉस जिंकलेला आहे. आम्हाला निर्णय लगेच कळवायचा आहे. यस, टॉस या ठिकाणी जिंकलेला आम्हाला निर्णय कळवायचा आहे. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. आपण 2 बॅटर पाठवून द्यायचे आहेत. सेमीफायनल मला वाटतं 3ऱ्या बक्षिसासाठी का? यस, 1 नंबर आणि 2 नंबरसाठी सुद्धा दुसऱ्या दिवशी ती सुद्धा होणार आहे मॅच. इथे सुद्धा आपण पाहतोय दोन्ही संघांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. मॅचकडे आम्ही मगाशी ड्रॉ झाला तो NSK शिवलते संघाला पाय मिळालेले आहे. संजय गोलंदाज मला वाटते ते 2 बॅटर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये एक चांगला आव्हान या ठिकाणी ठेवलेला आहे. पहली गेंद लेके जाएंगे गेंदबाज यहाँ पे और नए बल्लेबाज वहाँ पे स्ट्राइक पे अच्छे बल्लेबाज है. पहली गेंद लेके जाते और इस बार गेंद को उड़ा दिया है सीधा 6 रनों के लिए और पहली गेंद के 6 रन यहाँ पे मिलते. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आई चोंडाई नागले संघाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. कारण की इथे मला सुद्धा थम्सअप या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून मी गिरधर हाते सरांचं मी त्यांचं आभार मानेन. कोल्ड्रिंक त्यांच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. आपण मॅच या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे. लक्ष द्यायचं मित्रांनो. पहिल्या बॉलवरती षटकार आलेला आहे. याला क्रॉस केल्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलेला आहे. 30 सेकंडच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. अच्छी गेंद यहाँ पे डाल रही है लेकिन बहुत अच्छे तरह से फील्डिंग यहाँ पे हो रही है. पवन टीम यहाँ पे बहुत अच्छे तरह से फील्डिंग कर रही है. यहाँ पे 2 गेंदों में 2 बॉल झाले. संघाची धावसंख्या आहे 7 वर. हो यावेळेला हक्कामध्ये चेंडू टाकलेला आहे. मात्र खुदा पहाड निकला चिवा असा खोदून चेंडूला काढलेला आहे. संघाची धावसंख्या आहे 8 धावा धावफलकावर. धावांची आवश्यकता ज्यावेळेला टार्गेट आपण बघितलं 35 आणि मला वाटतं 36 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. येणाऱ्या धावा या पूर्ण चेस करायचे आहेत. यावेळेस क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न बघा. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. असे काही खेळाडू आहेत की तिथे बॉल पडल्यानंतर थोडासा ब्लॉकरमध्ये किंवा गॉकर चेंडू टाकण्याचे जास्तीत जास्त गोलंदाज बघतोय मी की या पद्धतीने चांगली गोलंदाजी करतायत. या वेळेला बॉलला सरळ पाठवून दिलेला आहे. सरळला बॉल निघून जातोय रंगाच्या दिशेने. बिलटा त्या ठिकाणी 4 धावा आणि 4 धावेने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 12 वरी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल पहिली षटकातला गोलंदाज. या वेळेला अप्रतिम बॉल जरूर आहे परंतु पंच मला वाटतं या ठिकाणी बघायचा आहे. पंचांचा निर्णय अजून आलेला आहे. यास वाईट चेंडूचा इशारा दिलेला आहे पंचांनी आणि वाईटच्या रूपाने धाव मिळेल. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचत आहे 13 वर. जस वाईट बॉल दिलेला आहे पंचांनी.
मला लास्ट ठेवलंय एकच फायनल लाईन मध्ये खेळू हा खेळतो तसेच खेळतो ती गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जाईल. शेवटचा बॉल आहे या गोलंदाजाचा. यावेळेला क्रॉस मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॉल निघून चाललेला आहे 4 धावांसाठी आणि मिळतात या 4 धावा. 4 धावेने या टीमचा टोटल स्कोर आता मात्र वाढत चाललेला आहे. धावसंख्या 17 धावा झालेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 36 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे धावा झालेल्या आहेत 17 धावा. धावांची आवश्यकता अजून आहे या ठिकाणी. धावसंख्या 17च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. मला वाटतं जवळजवळ 20 धावांची आवश्यकता असेल कारण की 36 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 17 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. गोलंदाज नागेश मात्रे येतो गोलंदाजामध्ये कारण की समोरचा संघ सुद्धा अतिशय एक चांगला संघ आहे. जय मल्हारी भेंडीपाडा आणि एका बाजूने जय मल्हार मास्टर प्रमोद संघ एका बाजूने आपण बघतोय. बघायचा या 2 संघामधून कुठला संघ विजय होतोय. बॉल घेऊन जातोय. यावेळेला सफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न करतोय. खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. परंतु या ठिकाणी टॉच चेंडू सुरू पाहायला मिळतोय. नागेशचा सुद्धा गोलंदाजी आहे. बघा अनुभवानुसार ही चांगली गोलंदाजी करू शकतोय नागेश आपल्या संघासाठी. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न यास आणि हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मधली फळीमध्ये हा फलंदाज येतोय आणि गणेश कोटावले इज आउट. त्याला मैदानाच्या बाहेर या ठिकाणी जावं लागेल कारण की मधल्या फळीमध्ये हा फलंदाज पंचांना सापडलेला आहे म्हणून फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. फलंदाज बाद झालेला आहे. चाखण्यासाठी चिकन रेडी आहे. कोण हवं असलं घेऊन जायचं. याच माहिती माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे. स्पॉन्सर बाय माझं बसल्या कारण की चिकन या ठिकाणी रेडी या ठिकाणी झालेले आहे आणि नल्या सुद्धा या ठिकाणी रेडी आहेत. जर चाखण्याला जर तुम्हाला चिकन पाहिजे असेल तर तुम्ही चिकन या ठिकाणी घेऊन जायचं आहे. स्पॉन्सर केलेलं आहे गिरधर म्हात्रे जे सल्लागार आहेत. त्यांच्याकडनं मला वाटतं जवळजवळ 100 किलो चिकन हे त्यांच्याकडनं स्पॉन्सर झालेले आहेत. चाखण्यासाठी चिकन रेडी आहे आणि ते चिकन घेऊन जायचं आहे. आणि नली सुद्धा रेडी आहे. 2 बॉल सुद्धा धावसंख्या स्थिर 17 धावा धावफलकावर. गोलंदाज मार्कवर येतोय. विजयाचा पाठलाग करत असताना आत्ताच एक विकेट गमावलेला आहे. यावेळेस ब्रुकेटच्या दिशेने बॉल जरूर जाते. बघायचं आहे वन बाउंस चेंडूला अडवलं जाते. प्रमोद संघाकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बघा जिथे 2 धावा असते तिथे फक्त 1 धाव या ठिकाणी मोजली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या 18 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 18 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अजून विजयासाठी धावांची आवश्यकता या ठिकाणी आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल नागेश. यावेळी टॉस केला ऑन साईडला मिड विकेट बॉर्डरच्या बाहेर 6 धावांसाठी मिळतात या 6 धावा आणि या 6 धावाने भालचंद्र मला वाटतं याच्या बॅटमधून आलेला हा षटकार जरूर पाहायला मिळतात. धावसंख्या 24 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आता फक्त विजयासाठी धावांची आवश्यकता असेल. 24 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. मला वाटतं भालचंद्र दिवा हा जवळजवळ 21 या धावसंख्येवरती क्रॉस केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. झेल घ्यायचा होता. झेल सुट्ट्या ठिकाणी आणि बिट्ट 6 धावा. काय जबरदस्त ही कामगिरी केलेली आहे आणि 6 धावाने टीमचा टोटल स्कोर आता जाऊन पोहोचलेला आहे.
6 पाहिजे. आता 6 धावांची आवश्यकता आहे. 30 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी नागेश थोडासा नाराज आहे, त्यांची पूर्ण टीम नाराज आहे. या ठिकाणी ओमन संघ डगआउटमध्ये आता थोडासा पाहायला मिळेल या ठिकाणी, कारण की इथे धावांची आवश्यकता आहे 6. शेवटचा बॉल आहे, क्रॉस केलेला आहे. फक्त एक सिंगल धावा या ठिकाणी जोर मिळालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, होतोय. फक्त एक धाव मिळते. असो की इथे षटक संपला जातोय आणि आणि फक्त बॉल शिल्लक आहे. त्या ठिकाणी फक्त 5 धावांची आवश्यकता असेल. 31 धावा झालेल्या आहेत आणि 5 धावांची आवश्यकता आहे. तर बकऱ्याच्या नळ्या सुद्धा तळलेल्या आहेत आणि चिकन चना कोणाला पाहिजे असेल तर चिकन या ठिकाणी रेडी आहे. चाकण्यासाठी तुम्ही चिकन घेऊन जाऊ शकता. 7 बॉलमध्ये 27 धावा. भालचंद्र दिवा काय जबरदस्त ही कामगिरी करतोय. गुरुनाथ भट हा गोलंदाज असेल. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. यावेळी पास केला ऑन साईडला आणि या ठिकाणी झेलचीच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे. चांगला झेल घेतलेला आहे. अंकुश काटेला आणि चांगला झेल पकडलेला आहे त्या दिशेने, कारण की अनुभवानुसार चांगला झेल त्या ठिकाणी घेतलेला आहे. नवीन बॅटर जातोय. मला वाटतं स्वतः संघाचे उपाध्यक्ष येतात या ठिकाणी. मला वाटतं प्रभाकर दिवा. धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. 5 धावांची आवश्यकता आहे. इथे जर 5 धावा जर येतात तर मल्हारी मास्टर भेंडीपाडा संघ या ठिकाणी विजय होऊ शकतोय. बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. बॉल 11 बॉल शिल्लक आहेत आणि या 11 बॉलमध्ये मला वाटतं 5 धावांची आवश्यकता आहे. मागच्या मॅचमध्ये पमत संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. पुढचा बॉल घेऊन जातोय. यावेळेस यास फलंदाज बाद होत या ठिकाणी. क्या बात! या ठिकाणी आल्यानंतर लगेच फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पुन्हा त्याच्यानंतर आपण बघितलं असं वाटलं जातंय की इथे धावा होऊ शकतात. बघा, क्रिकेट आहे. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे, परंतु इथे विकेट्स गमावले जात आहेत. याचं कारण होऊ शकतोय आणखी एक जर विकेट जर जातोय तर इथे नक्की दबावामध्ये येऊ शकतोय, परंतु 5 धावांची आवश्यकता आहे. चिकन या ठिकाणी रेडी झालेले आहे मित्रांनो आणि नळ्या सुद्धा या ठिकाणी रेडी आहेत. चाकण्याला जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नळ्या आणि चिकन तुम्ही घेऊन जाऊ शकता. सर्व संघांना विनंती आहे की इथं चिकन आणि नळ्या या ठिकाणी रेडी आहेत. बघा, या असेशनमध्ये थोडंसं वेगळं खायला मिळतं मित्रांनो. आता मात्र रवी येतोय. रवी पाटील हा स्ट्रायकिंगकडे. हॅट्रिकला वरती येतोय गोलंदाज. अर्धा हॅट्रिकवर बघायचं आहे जर विकेटची हॅट्रिक होतोय का या स्पर्धेमध्ये. यावेळेला बघायचं आहे मात्र हॅट्रिक जर मिळाली असती. हो, यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. नागेश मात्रे याकडे 1 धाव मिळतोय आणि इथे विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. पुढचा बॉल यावेळेला डी बेस्टा कवळच्या दिशेने बॉलला स्ट्राईक फटका खेळला जातोय आणि या ठिकाणी विजय संपादन या ठिकाणी केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन मल्हारी मास्टर भेंडीपाडा आणि हळक या ठिकाणी जे मल्हार मास्टर प्रमोद संघ. अतिशय चांगला फटका आपण बघितला. वसंत ह्याच्या बॅटमधून आलेला जबरदस्त हा सौकर आणि कॉंग्रॅच्युलेशन. चिकन तयार झालेलं आहे. चाकण्याला तुम्ही चिकन आणि ज्या बकऱ्याच्या नल्या मला वाटतं त्या घेऊन तुम्ही जायच्या आहेत. प्रत्येक संघाने घेऊन जायचं आहे. जे आपले संघ आहेत असोसिएशनचे जे 8 संघ आहेत
त्या प्रत्येक संघाने चिकन घेऊन जायचं आहे. मी वारंवार तुम्हाला अनाउन्समेंट करतो मित्रांनो, चिकन रेडी आहे.